आता बातम्या विस्तारानं सुरुवातीलाच पुण्यामधली बातमी। पुण्यामधल्या रुबी हॉस्पिटल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं आंदोलन केलं। रुबी हॉस्पिटलनं 500 आणि 1000च्या जुन्या नोटा घ्यायला नकार दिल्यानं एका नवजात बाळाचा मृत्यू झाला होता। आम्रपाली आणि गौरव कुंटे यांना शुक्रवारी मुलगी झाली, मात्र या बाळाला हृदयाचा त्रास असल्यानं त्यांनी या बाळाला उपचारांसाठी शनिवारी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तिथं 3.5 लाख रुपयांचा भरणा करण्याबाबत रुबी हॉस्पिटलनं सांगितलं। त्यानुसार कुंटेने 3 लाख रुपये भरले देखील रक्कम भरली, पण मात्र काही रक्कम ही जुन्या 500,000 रुपयांमध्ये देऊ केली। त्याला रुबी हॉस्पिटलनं नकार देत ऑपरेशन करायला नकार दिला। दरम्यान व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या बाळाचा पहाटे मृत्यू झाला। या प्रकरणी हॉस्पिटलवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली। एकीकडे या देशाचे पंतप्रधान स्वतःच्या आईला रांगेमध्ये उभे राहून नौटंकी करतात व दुसरीकडे याच देशामध्ये एका हॉस्पिटलमध्ये एका आईच्या बाळाचा उपचाराविना मृत्यू होतो। हे कसले देशाचं आजचे दिन? हे आजचे दिन आहेत का? आम्ही या आंदोलनाद्वारे ही मागणी करतोय की रुबी हॉस्पिटलने ज्या पालकांकडे पैसे उपलब्ध नव्हते, जे त्यांच्याकडे थोडीफार रक्कम उपलब्ध होती, बाकीची रक्कम ते म्हणले बँक सोमवारनंतर आम्ही देऊ, तर या प्रशासनाने त्यांचं काही एक ऐकून नाही घेतलं व त्या छोट्याशा बाळाचा काही त्याची चूक नाही आहे। या जगात ते नवीनच जन्मलेलं होतं, त्यालाही जग पाहायचं होतं। त्या बाळाचा उपचार न करता त्या बाळाचा मृत्यू झाला। आम्ही कलेक्टर साहेबांकडं, फडणवीस सरकारकडं, या नौटंकी मोदी सरकारकडं ही मागणी करतो की या हॉस्पिटलवरती कोणाचा दाखल करावा व तुम्ही परत एकदा नवीन अध्यादेश काढून या देशामध्ये सर्व रुग्णालयांना ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांचे पैसे नसले तरी चालतील व त्यांचे उपचार झाले पाहिजे ही भूमिका मांडली पाहिजे। जन्माला आलेल्या मुलाला जर ट्रीटमेंट मिळत नसेल पैशाच्या अभावी, तर याच्यासारखी निषेधार्थ घटना नाहीये। अजून किती मृत्यू हे सरकार घेणार आहेत? फक्त जे बालक जन्माला आलं त्याला 3.5 लाख रुपये जमा करायला लावले, त्यातले 1.5 लाख रुपयांकडे त्यांचे 500 आणि 1000च्या नोटा होत्या। हे सरकार करतंय काय? या नोटाबंदीचा उपयोग कोणासाठी होतोय? पैशाच्या लोकांसाठी होतोय का सर्वसामान्यांना मारण्यासाठी होते? आज जे मूल गेलेलं आहे हे सरकार कशा पद्धतीने मूल परत देऊ शकतं का, याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं। त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यासाठी जाब विचारण्यासाठी आम्ही या रुबीच्या प्रशासनाकडे आलेलो आहोत। त्यांना काहीही फरक पडत नाही। ते सांगतात की आम्ही असं वागलोच नाही, असे हात वर करतायत। पण पालक दगावलं गेलेलं आहे, मूल दगावलं गेलेलं आहे, त्यांच्या पालकांनी साफ सांगितले आहे की 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या नाही म्हणून आमचं मूल गेलेलं आहे। याला जबाबदार कोण? याचं उत्तर मोदी सरकारने द्यावं, नाही तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं। बाळ आमच्या दारात आणलेलं नाही, पालकांनी प्रशासनाशी संपर्क केलेला नाही। माझ्याशी संपर्क जर केला असता तर निश्चित आम्ही त्यांचा उपचार केले असते। बाळ KM मध्येच होतं, KM मध्येच त्याची डिलिव्हरी झाली आणि KM मध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।